जोरदार टाळ्या असायला हव्या त्यांच्यासाठी. आणि आमच्या सर्वांचे आदरणीय निश्चितच चव्हाण साहेबांचं नाव घेतलं काय व्यक्ती मला एका साईडला महेश चव्हाण यांच्याकडनं तुम्हाला 20 स्पोर्ट्सकडनं हे सॉक्स दिलेत. ते सॉक्स दिले जातील. एक अतिशय मोठी रंगत आपण पाहिली 7पाटी ए संघाचा खेळ तुम्हाला बघायला मिळतो आणि हे तुम्हाला 20 स्पोर्ट्सकडनं सॉक्स दिले जातात. बघायचं गरमीच्या दिवसामध्ये घालायचं ग्रीपचे बुटं घालायची आणि चांगल्या पैसे बॅटिंग आणि बॉलिंग पुनश्च करून आपण इथे काम बघायला मिळतंय. थांबा या इकडे आपण एक प्रसाब या. कसं वाटतंय एकंदरीत मानाचं वर्ल्ड कप बघताना या वर्षातली सर्वोत्कृष्ट स्पर्धाचं मानांकन या स्पर्धेला दिलं काय म्हणाल? खूप छान आहे स्पर्धा. आम्हाला खेळायला जरा मजा आली आणि ही स्पर्धा खेळायला आम्ही इच्छुकतेने वाट बघत होती आणि ते आम्हाला एंट्रीबद्दल थँक्यू. आणि कसं एन्जॉय केलं कारण 33 धावा खूप मोठ्या होत्या कारण समोरच्या संघाला 33 धावा मारला थर्डवरच्या संघातून दाबला होता पण ज्या पद्धतीने तुम्ही फलंदाजी केली आणि सामना विजयी केला काय म्हणाल? फलंदाजीवरती खूप प्रेशर होता कारण की समोरचा बॅट्समॅन दिवेश पाटील होता त्याच्यामुळे मला थोडी भीती नव्हती म्हणून मी तर त्याच्यावरच सोपवलेली मॅच. मी सिंगलच काढण्याच्या उद्देशाने होता पण तो बोलला तू बिंदास खेळ तुझी बॅटिंग कर मी आहेच. ऑल दी बेस्ट. खूप खूप आनंद आणि आहे पण चांगला खेळ हे आपण बघितलं. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता. आपण जाऊया समानंद कक्षामध्ये जिथे आपल्याशी जोडतात उत्कृष्ट पाटील मॅन फ्रॉम धनसार. धन्यवाद. थँक्यू सो मच. दीपक संके सरांचा आवाज आपण ऐकत होता. भरपूर वर्ष या क्रिकेटला त्यांनी दिलेली आहेत जपलेली आहेत. जाऊया मॅचकडे. एका बाजूला तारापूर एका बाजूला संघ आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजेच डेंजरस. तारापूर संघाने टॉस जिंकला. प्रथमतः त्यांनी दावा स्पष्ट केला की आम्ही गोलंदाजी करणार. ज्यांच्याकडे सेफ सारखा फिरकीचा जादूगर अगदी विराट कोहलीला लाजवेल अशी त्याची शरीरयष्टी असा तो गोलंदाज देखील त्यांच्याकडे. शाकीर स्वतः फ्रंटलाईनचा गोलंदाज. दुसरा बॉल. यावेळेस चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह करायचं होतं. बॅट आणि बॉलचं एलिव्हेशन व्यवस्थित नाही. चेंडू डीप पॉइंटला. धावसंख्या इथून जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 वरती. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती 2 आहेत. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप काय स्पर्धा रंगते. यावेळेस आपण पाहू शकाल अतिशय चांगली गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर हातभर वळण घेणारा शेन वॉन अमित मिश्रा यांची आठवण करून देणारी गोलंदाजी. मागे मात्र आपण पाहतो यष्ट्यांचा डाव उधळण्याकरिता सेफला आपण पाहू शकाल क्रमांकाची जर्सी प्रदान करून सेफ आपल्याला पाहायला मिळतोय. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पुढचा बॉल. यावेळेस चेंडूला खेळलंय इन फ्रंट ऑफ दी विकेट मध्ये आपण पाहतो कव्हर ड्राईव्हचा स्ट्रोक बघायला मिळाला. जिथून सिंगलचा खेळ सध्या चालू आहे. थेंबे थेंबे तळे साचे. इथून मात्र तुम्हाला सुरुवात एक फाउंडेशन सेट करणं गरजेची भूमिका आहे आणि ती सध्या चालल्या बॅटिंग करणाऱ्या संघाची. पुढचा बॉल. यावेळेस बॉलला उडवलंय. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला सीमा पलीकडे. बॉक्स आउटच्या विकेटनं फलंदाज बॅक टू दी डगआउट. गॉन. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 3 वरती. एक जबरदस्त बॅटल. डेंजरस बोईसर टॉस जिंकल्यानंतर निश्चित स्वरूपात आपण पाहतोय फिल्डिंग स्वीकारली तारापूर या संघानं. बॅटिंगला निमंत्रण दिलं आणि गोलंदाजी देखील चांगली राहिली आतापर्यंत. यावेळेस बॉलला उडवलाय पुन्हा एकदा. तू चल मे आया. ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज तग धरून उभं राहायला कोणी तयार नाही. इथे मात्र आपण पाहतोय अगदी 2 गडी सहज आणि स्वस्तात बाद झालेत. गॉन. कुणाशी मॅच कुणी भेटत नाही. सुरतील वैब कुणाशी जोडीदार भेटत नाही. कुणाशी मॅच कुणी भेटत नाही. सुरतील वैब कुणाशी जोडीदार भेटत नाही. कुणी सुंदरी माझ्या दिलाची राणी स्वप्नातील दूरपरी बनवायची. थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल अगदी ट्रेंडिंग इंस्टाग्रामचं सॉन्ग आमचे संगीत कक्षातून आमचे डीजे ऑपरेटर वादन करतायत. जटाशंकर यादव सर आणि मुन्ना जयस्वाल यांच्या माध्यमातून मात्र दोन्ही कॅमेरामॅनला 300 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. एका बाजूला मुनीत कुडू एका बाजूला अनुराग चव्हाण. ब्रँड झालेले आहेत पालघरमध्ये. अर्थातच आपण पाहतो या जटाशंकर यादव सर आणि मुन्ना आपल्याला पाहायला मिळतात वंदे स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर. त्यांच्या माध्यमातून मात्र 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथून मात्र आपण पाहू शकाल मुन्ना जयस्वाल आणि अनुरागचा जर विचार केला तर
भरपूर एक वेगळे त्यांची दोस्ती आहे, कारण मुन्नाला या लाईव्ह सिस्टम मध्ये कोणी आणलं असेल त्याचं नाव आहे अनुराग आणि अगदी मैत्र प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. चौकार आलाय, स्टिअर केलं चेंडूला पॉइंट मध्ये, धावसंख्या 4 फ्लाय होईल, धावा जाऊन पोहोचतात फलकावरती. जर आपण पाहिलं तर 7 वरती गोलंदाजी ट्रॅक वरती फरदीन आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगली प्रत्येक दिवशी त्याची गोलंदाजी असते. तारापूर धमाकेसारखी स्पर्धा झाली, काही कमालीचं मॅनेजमेंट, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, आयकॉन खेळाडू म्हणून पालघर जिल्ह्यातले चांगले खेळाडू आपल्याला बघायला मिळाले आणि तारापूरकरांची मात्र ती स्पर्धा एक स्वप्नगत प्रवास होता तो आणि त्याला मात्र सत्यात साकार करणं हे मात्र त्यांनी करून दाखवलं आणि तो तारापूर धमाकाचा मात्र एक महत्वाचा सोहळा देखील तिथे पार पडला होता. षटक क्रमांक 2 मध्ये चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. अगदी शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाजी ट्रॅक वरती फरदीन, शेवटचा बॉल. यावेळी फ्लिक ऑन द रिस्क मनगटाच्या साह्याने खेळलेला फटका. डीप मधून मात्र आपण पाहतो ऑन साइडला जिशांत आहेत. षटक संपलंय. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर संपलेलं आहे ते म्हणजेच दुसरं. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 9. मोतीलाल शाह सरांचं मात्र इथे शुभ आगमन झालेलं आहे. आदरणीय सन्माननीय मोतीलाल शाह सर MS या नावानं मात्र भरपूर जास्त त्यांना प्रसिद्धी मिळते. त्यांना विनंती करतोय की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण अगदी सन्मानांना येऊन यायचं आहे, बसायचं आहे. MS आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच नावानं भरपूर संघ पुरस्कृत होत असतात आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात मोतीलाल शाह सरांचं इथे आगमन झालेलं आहे. जाऊया मॅचकडे. निश्चितच मोतीलाल शाह म्हटलं की क्रिकेटचं जीवन आणि विश्व हेच माझं प्रेम, अशा पद्धतीने या मोतीलाल शाह या निश्चितच मंचावरती आपण यायचं आहे. एक मोठं व्यक्तिमत्व पालघर तालुक्यात आणि झाई गावाला ज्याने ओळख करून दिली त्या खऱ्या अर्थाने आमच्या मोतीलाल शाह बघायला मिळतात. येस, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यावेळी जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक चालू झालं ते म्हणजेच 3रं, जिथे जर आपण पाहिलं तर सेफ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सेफचा मात्र एक आगळा वेगळा चेंडू. आता मात्र त्याने स्वतःमध्ये आमूलाग्र बदल केलाय. तो मात्र निश्चित स्वरूपात एक उलटा चेंडू देखील हाताळत असतो, ती देखील त्याची क्वालिटी राहिलेली आहे आणि येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर पाहूया पुढची गोलंदाजी त्याची कशी असेल, हे देखील अत्यंत महत्वाची भूमिका. चांगला चेंडू. पिचिंग जर आपण पाहिली तर अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा मात्र आपण पाहतोय, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात यश देखील मिळालंय. पुन्हा एकदा सेफ. काय गोलंदाजी. अतिशय चांगला चेंडू. पंचांकडे मागणी केली, पंचांनी उचलून धरली. विकेटचं पतन. मी म्हटल्याप्रमाणे सेफ हा मात्र फिरकीचा जादूगर त्याला का म्हटलं जातं, ती त्याची गुणवत्ता आहे, ती त्याची क्वालिटी आहे, आपल्याला पाहायला मिळते. यस डीजे. मराठमोळी थोडीशी साधी पोळी लागती सहारी बायको पाहिजे नखरेवारी. मराठमोळी थोडीशी साधी पोळी लागती सहारी बायको पाहिजे नखरेवारी. थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल काही कमालीची स्पर्धा. पहिली रजनी आणि या पहिल्या रजनीतला मात्र एक दिमागदार असं आयोजन. आगवण बी संघ कुठे असाल तर प्लीज यायचंय. आपण पुढचा मॅच देखील यानंतरचा सामना, या सामन्यात विजय सातपाटी संघासमोर खेळताना बघायला मिळेल. आगवण बी संघ कुठे असाल तर प्लीज रिपोर्टिंग करायची आहे. भरपूर चांगले मात्र इथे बॅनर होल्डिंग प्रत्येक आमचे स्पॉन्सर दाते ज्यांनी मात्र या स्पर्धेला भरभरून प्रेम दिले, परंतु पॅराडाईज या संघाचं देखील त्यांना योगदान असतं. त्यांना रिटर्न गिफ्ट मध्ये त्यांचा मान सन्मान, त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट सगळ्या काही या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर चांगल्या पद्धतीने होत असतात. शेवटचा बॉल या षटकातला सेफची गोलंदाजी. एक चेंडू बाकी आहे, ज्याने आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केलाय. यावेळेस कट केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो 3 संपतोय. धावसंख्या जर तपासून पाहिली तर फलकावरती फक्त आणि फक्त 10 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2024 पर्व 7व्या पर्वात आपण पाहतोय. जबरदस्त असा मात्र हे आजची पहिली रजनी. काही कमालीचं मॅनेजमेंट. खेळपट्टीचा जर विचार केला तर अगदी खेळपट्टी बनवण्यासाठी 15 ते 20 दिवसापासूनचा प्रयत्न चालू असतात आणि मात्र आपण पाहतो एक टणक खेळपट्टी. अगदी चेंडू आणि फळीमध्ये तुमच्याकडे जर तंत्रशुद्ध फटके असतील तर या खेळपट्टीचे तुम्ही राजा व्हाल आणि खऱ्या अर्थाने आपल्याला ते पाहायला मिळतात. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली फलकावरती 10 वरती जाऊन पोहोचतोय. आता सोहेल आपल्याला पाहायला मिळतात. मुन्ना जयस्वाल आणि आपण पाहतोय
निश्चित स्वरूपात जटाशंकर यादव सरांच्या माध्यमातून 300 रुपयाचा कॅश प्राइज मुनीत कुडू आणि अनुराग चव्हाण यांच्यासाठी आलेला आहे. खोलवर टप्पाचा बॉल होता, टॅप करायचं होतं आणि सोहेलला माहिती आहे की फलंदाजाचा मनसुबा काय आहे. त्या तंत्रावरती मात्र त्या मेरिटवरती गोलंदाजी अगदी फलंदाजाचं माइंड रीड करतोय गोलंदाज सोहेल. यावेळी जर आपण पाहतोय फेकी थोडी स्वेअर आली, सिंगल मात्र इथे देखील मिळेल याची की सिंगलने स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचतील. आतापर्यंत 11 ऑन दी स्कोर कार्ड. येणाऱ्या काळात आणखीन 4 बॉल. टार्गेटचा जर विचार केला तर टार्गेट कितीचा असेल हा प्रश्न अत्यंत महत्वाचा. यावेळी 6 देखील फटका खेळलाय. फेकी कुठल्या एंडला करू हा विचार मात्र त्यांना पडला, परंतु क्रिकेटच्या मैदानात क्षणार्धात तुम्हाला निर्णय बदलावे लागतात. फटका कुठे खेळायचा, कुठे फेकी करायची, कुठला चेंडू हाताळायचा, या तिन्ही गोष्टी अगदी तुम्हाला अल्प सेकंदामध्ये मात्र मिळवाव्या लागतात. टॅप केल्या बॉलला चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे. अत्यंत महत्वाचा चौकार. थँक्यू, वेलकम बॅक. आपल्याला पाहायला मिळत आहे त्या धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 16. अतिशय सुंदर डीजे आपल्याला पाहायला मिळतोय आमच्या आवाजाची काळजी घेत असताना. नो बॉल इथे फेकलाय तो म्हणजेच सोहेल या गोलंदाजानं. एका चौकारानंतर थोडंसं प्रेशर निश्चित स्वरूपात बघायला मिळतं. काही चांगलं बॅटल चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेस मात्र कट केला. इथे आपण पाहतोय चेंडू जाईल सरळ सीमा पलीकडे. संघर्षाच्या काळात अगदी आपण पाहतोय काही कमालीचा असा चौका. 4. जटाशंकर यादव सर मात्र इथून निरोप घेतात या स्पर्धेचा. आपण पाहू शकाल संध्याकाळच्या 17 पासून मात्र इथे आले होते. जटाशंकर यादव सर धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि मात्र या स्पर्धेची शोभा वाढवली. अतिशय सुंदर पद्धतीचं व्यक्तिमत्व आणि ते मात्र इथून निरोप घेतात. जाऊया मॅचकडे. इथे जर आपण पाहिलं तर सलग बॅक टू बॅक दुसरा काही कमालीची बॅटिंग. षटक क्रमांक 4चा खेळ संपला. धावसंख्या 25-26 धावांचं टार्गेट. शाकीर समोर आहे. शाकीर सोबत सोहेल असतील. आपण पाहू शकाल एक रबानी सारखा खेळाडू आहे, जिशान सारखा खेळाडू आहे. आणि आपण पाहूया या 26 धावा चेज होतील की डिफेंड होतील हे सांगण्यासाठी घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया डिस्क जॉकीला. यस डिझर कोणी गावीने हो सांग तुझ्या मनात काय करतय. देशीने हो कोणी गावीने हो सांग तुझ्या मनात काय करतय. कोणी देशीने हो कोणी गावीने हो सांग तुझ्या मनात काय करतय. जबरदस्त. अगदी कमालीचं मात्र आपण पाहतोय दृश्य. ह्याला म्हणतात पॅराडाईज बॉय सर. जे कोणी करू शकत नाही ते करून दाखवण्याचं मानस राखतात पॅराडाईज बॉय सर. आणि यंदाचं वर्ष जर आपण पाहिलं तर जबरदस्त सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. अगदी इनिंग्स ब्रेकमध्ये जर आपण पाहिलं तर लाईट शो देखील आपल्याला बघायला मिळतो. आता 26 धावांचं टार्गेट चेस करण्याकरिता 2 फलंदाज. एका बाजूला जिशान, एका बाजूला आपण पाहतो शाकीर. एका बाजूला 20, एका बाजूला 19 असे मात्र 20 आणि 19 क्रमांकाचे जर्सी प्रदान करणारे हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आगवण बी संघ चैताई आगवण बी कुठे आपण असाल आगवण बी तर प्लीज आपण रिपोर्टिंग करायची आहे आमच्या कॉमेंट्री स्टुडिओला. आगवण बी संघ आजच्या दिवसात मात्र 3 आवाज आपल्याला ऐकायला मिळतात आमच्या समवेत. व्हॉइस ऑफ उमरोळी संतोषदा पाटील, गोड गळ्याचे धनी
आणि एका बाजूला आपण पाहतोय दीपक संकेसर, भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा समालोचन कक्षाच्या माध्यमातून. डॉक्टर जयेश कुवत सरांचं मात्र इथे मात्र आपण पाहतोय आगमन. आणि त्यांच्या समवेत मेहुल जयस्वाल सर मात्र इथे आलेले आहेत. त्यांचं मात्र शुभागमन होतंय अगदी या रजनी मॅच मध्ये. सरांचं मात्र सहर्ष हार्दिक स्वागत. आपल्याला मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. सर या आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. एक मोठं व्यक्तिमत्व ज्यांनी नेहमीच भरभरून प्रेम केलं या मानाचा वर्ल्ड कप म्हणून पॅराडाईज मध्ये. सर या इथे स्थानापन्न व्हा. यस, मेहुल जयस्वाल सर एक मोठं आदरणीय व्यक्तिमत्व आपण बघत आहात. भरभरून प्रेम ते आमच्या या मानाच्या वर्ल्ड कप मध्ये करत असतात. आणि आपण आतषबाई जी बघितली फटाक्याची सेवा, हे त्यांच्याकडे काय नजारा बघायला मिळाला. आकाशामध्ये कसं जायचं, रंगबिरंग तुम्हाला रात्रीच्या वेळेस इंद्रधनुष्य कसं बघायचं हे तुमच्याकडे फायर वर्क्स म्हणून बघायला मिळते. आणि खरोखर दिवाळीमध्ये फटाके न फुटताना या टुर्नामेंटच्या इनॉग्रेशन आपण फोडले आणि भरभरून लोकांनी कौतुक केलं. येस, आपण फटाक्याची आतषबाजी बघितली ते साहेब तुमच्याकडनं बघितली. एक वेगळा नजारा आणि एक वेगळं दृश्य इथे बाकी तुम्हाला बघायला मिळालं. वेल ऑन ऑर्गनायझेशन तुम्ही बघायला मिळालं आणि ज्या पद्धतीने तुम्ही जोडतात त्यामुळे तुमच्या अनेक अनेक शुभेच्छा. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच, धन्यवाद. इथे मात्र आमचे मान्यवर येतात. शाकीर, क्या बात आहे, काही फटका केला होता. अगदी आपण पाहतोय खोलातला बॉल, त्याला मात्र टॅप करणं भरपूर कठीण असतं, परंतु शाकीर म्हटलं की ते सगळ्या गोष्टी अवगत करणारा एक तंत्रशुद्ध फटका, मेरिट वरती फटके खेळणारा फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. जर पाहिली तर 11, 26 पाठलाग. यावेळेस आपण पाहतो नो बॉलला +4 ची जोड म्हणजेच या 5 धावा. अगदी जर आपण पाहिलं तर झपाट्यानं मॅच संपवण्याच्या प्रयत्नात शाकीर मुल्ला एक ब्रँड खेळाडू, ज्याच्या नावावरती अर्धशतक आहेत, ज्याच्या नावावरती मॅन ऑफ द सिरीज आहे, ज्याच्या नावावरती गोलंदाज फलंदाज सगळ्या गोष्टी आहेत, असा मात्र एक परिपूर्ण क्रिकेटपट्टू शाकीर आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकात तब्बल 16 धावा खर्च झाल्या. 18 बॉल 10 ची गरज आणि 18 चेंडू. नावामध्ये डेंजरस होतं, परंतु त्यांना सांगितलं की आम्ही फिअरलेस आहोत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल तारापूर कलंदर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ओपनिंग ही जी पेअर आहे जास्तीत जास्त वेळा या दोघांमध्ये कम्युनिकेशनची साधनं सुटतात, परंतु आपण पाहिलं तर आता निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांनी दाखवलाय. आलोक आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं देखील इथे आगमन होत आहे. 18 चेंडू 10 ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अभय. 18 बॉल आहेत तुमच्याकडे, धावा जमवायच्यात 10. जिशांत रिव्हर्स स्वीपचा राजा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एका बाजूला एक मेरिटवरचे फटके खेळणारा फलंदाज शाकीर आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे, येतोय दर्जेदार चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा मात्र टॅप करायचा होता. गुड लाईन चा मात्र हा चेंडू, त्याच्यावरती प्रहार टॅपच्या प्रयत्नात इथे मात्र आपण पाहतो चेंडू मिस झालाय. रिव्हर्स स्वीपचा फटका आणि जिशांतचा मात्र हा ट्रेडमार्क फटका. जिशांत काय कमालीची फटकेबाजी. रिव्हर्स स्वीप जणू काही केविन पीटरसनची आठवण झाली, ग्लेन मॅक्सवेलची आठवण झाली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अगदी योग्य रीतीने फटका सजवला, जिथे 4 धावा मिळवल्या आणि धावसंख्या आपण जर तपासून पाहिली तर 24 वरती जाऊन देखील पोहोचली. अवघ्या 2 धाव्यांची गरज आहे. पहिल्याच धावामध्ये पहिल्याच षटकामध्ये 16 धावा आल्या. त्यानंतर पुन्हा एकदा टॅप केल्या बॉल क्लिअर झोनकडे, जिथून मात्र आपण पाहतोय सिंगल मिळणार. या सिंगलच्या साह्यानं स्कोर इज लेवल. आता येणाऱ्या काळात चेंडू असतील तुमच्याकडे ते म्हणजेच या षटकातले बाकी पूर्णपणे 2 म्हणजे 14 बॉल आणि 1 ची गरज. शाकीरसाठी मात्र एक चांगला सिंगल की मग एक चांगला चौकार. यावेळी सिंगल मिळतोय आणि इथे विजयाचा शंखनाद, विजयाचा झेंडा रोवलाय तारापूर कलंदर या संघानं. पुढचा मॅचचा टॉस, एका बाजूला तारापूर आणि एका बाजूला सातपाडी. जास्त वेळ न घेता आपण टॉससाठी या. आपण टॉस तिथे करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमच्या